लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज बैठक होणार आहे। मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आलं असून जागा वाटपासंदर्भात मुंबईतल्या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। कुख्यात गुंड गजा मारणे यानं पार्थ पवार यांची भेट घेतली आहे। या भेटीच्या वेळेस शहराध्यक्ष दीपक मानकर आणि माजी महापौर दत्ता धनकवडे हे देखील हजर होते। गजानन मारणे हे मारणे टोळीचा म्होरक्या असून त्याच्यावर 6 पेक्षा अधिक खुनाचे गुन्हे दाखल आहेत। निवडणुकीच्या तोंडावर पार्थ पवारांची त्यानं सपत्नीक भेट घेतली। त्याची पत्नी जयश्री मारणे ही माजी नगरसेविका आहे। रुपाली चाकणकरांनी सुप्रिया सुळेंना डिवचलंय। रोहित पवारांच्या ईडी चौकशीवेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनावरून त्यांनी सुळेंना सवाल विचारलाय। काळजीवाहू ताई आताच का रस्त्यावर उतरल्या असा टोला त्यांनी लगावलाय। तर इतरांसाठी ईडी समोर मोर्चा का काढला नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवसांच्या सातारा दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी 2 दिवसांसाठी दरे गावात मुक्काम केलाय। दिवसभर शेतात वेळ दिल्यानंतर त्यांनी जनता दरबारात नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम 2 दिवसांच्या गोंदिया दौऱ्यावर आहेत। यावेळी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या विकास कामांचं ते लोकार्पण करणार आहेत। ओबीसी आरक्षण टिकवायचं असल्यास वंचित बहुजन आघाडीला मतदान करा असं अप्रत्यक्षरित्या आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी धाराशिव येथील ओबीसी आरक्षण मेळाव्यामध्ये केलेलं आहे। जो पक्ष आरक्षणवादी आहे आणि जो पक्ष 12 ते 13 खासदारकीचे उमेदवार ओबीसी मधून देईल त्यालाच मतदान करा म्हणजेच ओबीसी आरक्षण टिकेल असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी थेट ओबीसी मेळाव्यात दिला। मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीनं समन्स बजावलंय। कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी हा समन्स असून पेडणेकर यांनी आज त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे। रोहित पवारांच्या ईडी चौकशीवरून सरकारवर टीका करणाऱ्यांवर गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय। ईडी चौकशी ही सरकार करत नसून त्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा आहे अशी खोचक टीका पाटलांनी केली आहे। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज अजित पवार गटाच्या नेत्यांची साक्ष नोंदवण्यात येणार आहे। खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अनिल पाटील यांची साक्ष नोंदवण्यात येणार आहे। अजित पवार गटाचे शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाचे डोहाळे लागलेत। कारण मंत्रिपदाची इच्छा विक्रम काळे यांनी पत्रकारांसमोरच बोलून दाखवली आहे। मी सामान्य लोकांची कामं करतो तसंच सामान्यांची कामं करायची असल्यास मंत्रिपद हवं आहे आणि ते मागणं मला यात काही गैर वाटत नाही असं ते म्हटले। उल्हास पाटलांच्या भाजप प्रवेशाचा जास्त फायदा भाजपला होणार नाही असा दावा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केलाय। उल्हास पाटलांच्या पाठीशी सर्वसामान्य मतदार नसल्याचा दावा देखील त्यांनी केलाय। तसंच भाजपमध्ये आता बाहेरून येणाऱ्या लोकांचाच जास्त भरणा असल्याची टीका त्यांनी केली। एसटीच्या प्रवासात महिलांना तिकिटांमध्ये सवलत मिळाल्यानं नाशिकमध्ये तब्बल 50 लाखांपेक्षा जास्त महिलांनी बसनं प्रवास केलाय। त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील डबगाईला आलेल्या एसटी महामंडळाला हातभार लागलाय। लासलगाव आणि नांदगाव आगर जिल्ह्यात उत्पादनाच्या बाबतीत अव्वल ठरलंय। राज्यातील शिक्षकांना तंबाखूमुक्तीचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे। शाळांना आणि शिक्षकांना जागरूक करण्यासाठी तंबाखूमुक्त समाज जनजागृती अभियानाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे। पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी एकदाच भूसंपादन करावं तसंच पुन्हा भूसंपादन करण्याची गरज भासू नये याबाबतचा आराखडा तयार करावा असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले। पुरंदरसह राज्यातील विविध विमानतळांचा आढावा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात घेतला। भाजपचे माजी उपमहापौर हसमुख गेहलोत यांच्या मार्फत भाईंदरमध्ये रामभक्तांसाठी भव्य लाईट शोचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी लाईट शो मार्फत श्रीरामांचं मनमोहक दर्शन रामभक्तांना देण्यात आलं। मध्य रेल्वेनं आपल्या काही विभागात रेल्वेच्या वेगात वाढ केली असून सुरक्षेच्या सर्व बाबींसह तांत्रिक तपासणी करण्यात आल्यानंतर रेल्वेगाड्यांच्या वेगात वाढ करण्यात आली आहे। यामुळे गाड्यांची धावण्याची वेळ कमी होईल असा दावा मध्य रेल्वेनं केला। एका विभागात अधिक रूळ टाकणं, ओव्हरहेड इक्विपमेंट रेग्युलेशन आणि सिग्नलिंगचं काम तसंच इतर तांत्रिक कामांचा यामध्ये समावेश आहे। संक्रमण शिबिरात राहणाऱ्या रहिवाशांना हक्काचं घर देता यावं याकरता संगणकीय सोडत काढली। त्यामुळे आपल्याला घराचा ताबा लवकर मिळेल या आशेवर राहिलेल्या शेकडो विजेत्यांचा पुन्हा एकदा भ्रमनिरास झालाय। सोडतीनंतर विजेत्यांना तात्काळ म्हाडाकडून देकारपत्र मिळणं अपेक्षित होतं। मात्र महिना होत आला तरी देकारपत्र न मिळाल्यानं मास्टर लिस्टमधील विजेते वेटिंगवरच असल्याचं स्पष्ट झालंय।